कढीपत्ता मी धुवून घेत आहे. आपल्याला इडली सांबार बनवायचा आहे. टोमॅटो धुवून घेत आहे आणि कोथिंबीरही धुवून घेत आहे. हा कांदा कापत आहे. एक कांदा, एक टोमॅटो, थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि कुकर केले. गॅस चालू करते, बनवते आणि ते त्यानंतर भांड्यांना तेल लावून घेतले. हे इडलीचं पीठ फुगले, मस्त फुगले पीठ. इडलीसाठी तयार आहे पीठ. आता मी इडली टाकते. आता मी गॅस चालू करून घेते. त्याच्यावर पातेलं ठेवते. आता सांबार बनवते. तेल टाकते. जिरे, मोहरी, कांदा ब्राऊन कलर आला की त्याच्यात टाकायचं लसूण, अद्रक वाटलेलं. त्याच्यात टाकायचा सांबार मसाला. गॅस बारीक करून घ्यायचा. टाकायची हळद, टाकायची काश्मीरी मिरची, थोडंसं लाल तिखट टाकायचं तिखट होण्यासाठी. आणि नंतर टाकायचं त्याच्यात टोमॅटो.
थोडीशी कोथिंबीर, थोडंसं झाकण ठेवायचं याच्यावर. मसाले थोडेसे जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि 1-2 मिनटं वाफ काढून घ्यायची. जेणेकरून टोमॅटो थोडा मऊ होईल. आता आपण झाकण उघडून बघू मऊ झाला आहे की नाही. आता आपण ह्याच्यात शिजलेली डाळ घालून घेऊ. पाणी आपल्याला पाहिजे तसं घालून घ्यायचं. याच्यात टाकायची थोडी साखर. आपलं आहे गोड सांबार. मस्त झाले. आणि ही आपली इडली सुद्धा तयार आहे. किती छान झाली. मी काढून दाखवते. ही आहे इडली. मला तोडून दाखवते. मस्त झाली. ही आहे आता आपली इडली आणि सांबार.